आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे मकर राशींच्या व्यक्तींना मे 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार। मकर राशींच्या व्यक्तींना जरी 7.5 सुरू असली तरी या महिन्यात होणारा बृहस्पती बदल जो आहे तो बऱ्याच गोष्टी तुमच्या सुधारून देईल आणि सोप्या करून देईल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। कारण मकर राशीची 7.5 संपत आहे, म्हणजे शेवटच्या अडीचकीच्या टप्प्यामध्ये सुरू आहे। त्यात या महिन्यात होणारा गुरु बदल जो आहे, बृहस्पतीचा बदल जो आहे तो याची तीव्रता 7.5ची तीव्रता अनेक प्रकाराने अनेक अंशी कमी करेल आणि तुम्हाला या गोष्टीत पीडा कमी होईल असं मला या ठिकाणी विश्वास दिसून येतो। मकर राशीला या महिन्याचा उत्तरार्ध जो आहे तो जास्त शुभफल देणारा असा दिसून येतो। या महिन्यामध्ये दुसऱ्या उत्तरार्धात जास्तीत जास्त चांगली कामं जी आहेत, जे पेंडिंग आहेत ते करून घ्यायचा आपण प्रयत्न करा। पहिल्या पंधरवड्यात तयारी करा, दुसऱ्या पंधरवड्यात ते अंमलात आणा। असं केलं तर अनेक गोष्टी तुमच्या चांगल्या घडून जातील की ज्या अनेक गोष्टी अनेक महिन्यापासून पेंडिंग होत्या। वकिलाच्या सल्ल्याने काही गोष्टी करायची जर वेळ आली तरी त्यामध्ये मागे पुढे बघू नका, कारण काही वेळेला तो सल्ला आवश्यक असतो। आपल्याला जरी तो वाटला नाही पण पुढे आपण कुठे फसू नये म्हणून त्याची गरज असते। तर असं वाटलं जिथे कायदेशीर सल्ला आवश्यक आहे तर तिथे अवश्य घ्या। जमिनीच्या किंवा प्रॉपर्टीच्या व्यवहारामध्ये सतर्क राहून तुम्ही व्यवहार पूर्ण करायला हरकत नाही, कारण आपल्या मित्रमंडळी किंवा आपले हितचिंतक म्हणूया आपण, त्यांच्या ओळखीने आपण जे काही व्यवहार करतो त्यामध्ये थोडेसे फसवणूक होण्याची शक्यता असते। म्हणजे हितचिंतक आहे तो फसवणारा नसतो, समोरचा व्यक्ती फसवणारा असतो किंवा त्या व्यवहारामध्ये दीर्घकाळ घेणारा असतो। तर अशा काही गोष्टी मला या ठिकाणी दिसून येतात। म्हणून मी पूर्वी सांगितलंच आहे, कायदेशीर सल्ला जिथे आवश्यक आहे तिथे घ्या आणि कायद्याच्या सल्ल्याने या गोष्टी करा। मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या प्रकृतीविषयी मला काही जास्त त्रास किंवा तक्रार असे करता येत नाही किंवा सांगता येत नाहीये, पण तरी सुद्धा डोळा आणि कान याच्यावर आपण जास्त लक्ष द्या। याच्यामध्ये जर काही तक्रार असेल पूर्वीपासून चालत आलेली तर त्यामध्ये आपण विशेष लक्ष द्यायलाच हवं। कान कोरडा पडणे, कानात काहीतरी जास्त मळ साचून खडा होणे, अशा काही गोष्टी या महिन्यात घडू शकतात। तर त्यामध्ये आपण लक्ष द्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने करा योग्य तो उपाययोजना, असं मी सांगेन तुम्हाला। मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या उद्योगधंद्यामध्ये आर्थिक प्रगती मला चांगली दिसून येते। जुनी येणी जी आहे ती वसूल होतील, कारण काही वेळेला आपण त्रस्त झालेला असतो की जुनी यायची जी येणी आहेत ती येत नसतात आणि आपला पाठपुरावा चालू असतो। पण या महिन्यामध्ये तसं होणार नाही, त्याची प्रचिती तुम्हाला येईल। जुनी येणी जी आहेत ती वसूल होतील आणि ती येणी बऱ्याच दीर्घकालीन जी आहेत ती आपल्याला प्राप्त होतील। त्यात आपण त्याचं डायव्हर्जन कसं करायचं, त्या पैशाची योजना काय करायची हे नीट लक्षपूर्वक करा। थोडे आपल्या कुटुंबासाठी सेव्हिंग करून ठेवा, असं काहीतरी करून त्याची उपाययोजना करा असं मी या ठिकाणी तुम्हाला सल्ला देईन। मित्रमंडळींपासून थोडं आपल्याला या महिन्यात सावध राहायला पाहिजे। आपली जुनी मैत्री तुटण्याची शक्यता दिसून येते। दीर्घकाळापासून चालत आलेला विश्वास काही प्रसंगाने अविश्वासात रूपांतर होऊन त्या मैत्रीमध्ये काहीतरी गालबोट लागण्याची शक्यता दिसून येते।
त्याचप्रमाणे एखाद्या मित्राकडून फसवलं जाण्याची शक्यता दिसून येते. म्हणजे मित्रमंडळी, लांबची भावंड यांच्यापासून थोडंसं आपण सावधगिरीने सगळे व्यवहार करा. ते संबंध उत्तमोत्तम कसे जपता येतील असा विचार करा, किंवा अशा काही घटनेमुळे त्या मैत्रीवर काही वाईट परिणाम कसा होणार नाही याचा विचार करा. कारण एखादी गोष्ट घडून गेली की मग त्याचं केवळ शोक आपल्याला व्यक्त करता येतो, अन्य काही करता येत नाही. तर या गोष्टी टाळण्याकडे आपला प्रयत्न असू दे, असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जे लघुउद्योग करणारे लोक आहेत, सेल्फ एम्प्लॉईड लोक जे आहेत, अशा लोकांना कामाचा आवाका या महिन्यात वाढेल. म्हणजे काम खूप त्यांच्याकडे येईल, पण त्या कामाचा योग्य मोबदला आपण ठामपणे घ्यायला हवा. लेट गो करता कामा नये. आपण केलेल्या प्रत्येक कामाचे पैसे आपण चार्ज करून घ्यायला हवेत, असं सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कारण ते जर उद्या परवावर टाकलं तर ते तुम्हाला थोडंसं त्रासदायक होईल, असं मला या ठिकाणी दिसून येतं. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपलं उत्पन्न या महिन्यात आपल्याला योग्य तेवढं मिळेलच, जुनी येणी वसूल होतीलच, हेही मी सांगितलंय. पण या महिन्यात केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला पूर्णपणे मिळेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या आपण पूर्ण करू शकता, किंवा त्यांच्यासाठी वेळ देऊ शकता, त्यांच्यासाठी प्रवास घडू शकतो त्यांच्याबरोबर तुमचा, असंही योग येतोय. पण प्रवासात मात्र आपल्या वस्तूंकडे लक्ष द्या. प्रवास जरी घडणार असला तरी काहीतरी वस्तू चोरीला जाणे, हरवणे अशाही गोष्टी मला दिसून येत आहेत, तर त्याकडे विशेष लक्ष द्या. हे होतं मकर राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.